आज सांगली लोकसभेची निवडणुकीचा आजचा दिवस हा तशा अर्थानं सांगलीच्या राजकारणाचा एक फार महत्त्वाचा एक टप्पा म्हणलं तर वावगं ठरणार नाही. कारण आज एवढ्या उन्हाचा झटका असतानासुद्धा जवळपास 58% मतदान जे आहे ते या ठिकाणी झालेलं आहे. मी आपल्यामार्फत सांगली जिल्ह्यातील सगळ्या मतदारांचं मी मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी आजची निवडणूक जी आहे ते प्रचंड प्रतिसाद देऊन त्यांनी आजच्या निवडणुकीत सहभाग नोंदविला. त्याचप्रमाणे माझ्या निवडणुकीच्या प्रचारासाठी एवढ्या उन्हाच्या सगळ्या झाडा सोसून असंख्य कार्यकर्ते जे झटले त्या सगळ्या कार्यकर्त्यांचासुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो. आणि ही लढत जी आहे ही सांगलीची लढत जी आहे ती प्रस्थापितांच्या विविध विस्थापिताची लढाई जी आहे ती त्याची सुरुवात जी आहे ती सांगलीमध्ये पहिल्यांदा झालेली आहे. या ठिकाणी धनगर समाज असेल, ओबीसी असेल, मागासवर्गीय असेल, हे आरक्षणवादी जे आहे त्या सगळ्यांनी जे आहे त्या एक सुप्त लाट जी आहे ते या सांगली जिल्ह्यात पाहायला मिळाली. ती लाट जी आहे ती EVM मशीनमध्ये आपल्याला 4 तारखेला त्या ठिकाणी त्याचा नक्कीच तुम्हाला निर्णय झाला कळेल. आणि या चार उमेदवारांमध्ये मतविभाजन झाल्यामुळं त्या मतविभाजनाचा फायदा जो आहे तो नक्कीच आम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. आणि एनिवे आमचं मतदान जे आहे आमची वोट बँक 60% आहे. त्यामुळं त्या मतविभाजन झालं नाही झालं आम्हाला कोणाचा काय फरक पडत नाही. त्यामुळं आमचा विजय हा विजय आमचा निश्चितच आहे. आमचा विजय झाल्यानंतर मात्र सांगलीचं गतवैभव जे आहे ते परत मिळवून दिल्याशिवाय प्रकाश यांनी स्वतः बसणार नाही. ओबीसीच्या आरक्षणाचा मुद्दा तर आहेच आहे, धनगर समाज आरक्षणाचा मुद्दा आहेच आहे. या कुठल्याही खासदारानं किंवा कुठल्याही मागच्या 5-25 वर्षामध्ये सांगलीच्या कुठल्याही खासदारानं हा प्रश्न संसदेत मांडलेला नाही. ही प्रचंड नाराजी जी आहे ह्या दोन्ही प्रचंड मोठ्या समाजाची या प्रस्थापित धनदांडग्या या उमेदवारा आगेश आहेच आहे. त्यात वंचितनं जो पाठिंबा दिला त्याच्यामुळं सुद्धा या ठिकाणी ओबीसी जो आहे, मागासवर्गीय जो आहे तो त्या ठिकाणी आणखीन प्रभावित होऊन त्या ठिकाणी मतदानात त्या ठिकाणी उतरला. त्यामुळं वंचितचा पाठिंबा जरी काढला पण आनंदराज आंबेडकरांनी मला पाठिंबा दिल्यामुळं आणि त्यामुळं त्याचा रिव्हर्स इम्पॅक्ट जो आहे तो होऊन माझा मतदानामध्ये वाढ त्या ठिकाणी झालेला आहे. त्यामुळं 4 जूनला आम्ही या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत गुलाल आणि भंडारा जे आहे त्याची उधळण जे आहे ते आम्ही करू. ओबीसीचा पहिला खासदार जो आहे तो या सांगलीतून नक्कीच जाणार. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.